हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। मला असे बरेचसे कमेंट येत होते की तुमचा मॅम डेली ब्लॉग स्टार्ट करा, बट घरचं काम आणि पिल्लूंमुळे मला असं टाईम माझा मॅनेज होत नव्हता। पण आता मी ठरवले की जसा वेळ मिळेल तसा माझा डेली रूटीन मी तुम्हाला दाखवत जाईन। तर आता माझ्या पिल्लूंना 26 ऑगस्टला 6 महिने पूर्ण होतील, तर आम्हाला त्यांचे फोटोशूट करायचे होते। तर आम्ही टीम ठरवत होतो की कसं यावेळेचं फोटोशूट करायचं। तर नेमकं त्या दिवशी जन्माष्टमी असल्यामुळे आम्ही जन्माष्टमीची ही थीम निवडली। पिल्लूंसाठी इथे आम्ही राधाकृष्णाचे असे 2 ड्रेस घेऊन आले। हे लोकल शॉपमधूनच आम्ही ड्रेस घेतलेले आहेत। इथे पिल्लू झोपले तोपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं आहे, म्हणजे उठले की ते त्यांना पटकन मला आवरता येईल। इथे मी डेकोरेशनची तयारी करून घेते। अगदी सिंपल असा आम्ही थीम ठेवलेला आहे। एकदा छकुली आणि श्री उठले की मला कोणतेही काम करता येणार नाही, म्हणून मी पटपट आवरून घेते। माझं थोडंसं घरचं कामसुद्धा पेंडिंग आहे, तर हे झाल्यावर मी ते करायला जाणार आहे। सो मी इथे हे पटपट आवरून घेऊन माझं किचनचं काम आवरून घेते। इथे हे माझं सिंपल असं डेकोरेशन तयार आहे। तोपर्यंत छकुली उठलेली आहे, तर मी छकुलीला तयार करते। तिला मी झुल्यामध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे ती जास्त हलणार नाही। छकुलीचं आवरूपर्यंत श्री उठलेला आहे आणि त्याचा मी 2दा मेकअप केला। 2दा त्याने माझा मेकअप पूर्ण खराब करून टाकला आहे। कसं बसं करत मी या दोघांना फायनली तयार केलं आहे। त्यात आमच्या राधाला ओढणी नको होती, बट ठीक आहे, आमची राधा मस्त क्यूट दिसत होती। तर इथे आमचा हा नटखटखाना खूप जास्त एक्साइटेड होता दहीहंडी फोडण्यासाठी, आणि फायनली त्याने ती दहीहंडी फोडली आणि आमची इथे राधा हिंकाळून त्याला चेअरअप करत होती। सो अशा प्रकारे हा आमचा जन्माष्टमीचा शूट झालेला आहे। आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे। पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। बाय बाय।